सर्वांना नमस्कार. आज आपण व्याकरणातील अलंकारिक शब्दाबद्दल माहिती घेणार आहोत आणि सराव करणार आहोत. अलंकारिक शब्द कशाला म्हणायचं? तर मराठी भाषेतील काही शब्दांना व शब्दसमूहांना एखादा विशिष्ट अर्थ प्राप्त होतो. अशा शब्दामुळे भाषेला डौल व गोडवा प्राप्त होतो. भाषेची खुमारी वाढते, भाषेच्या सौंदर्यात भर पडते. अशा शब्दांना अलंकारिक शब्द म्हणतात. आता बघा, अलंकारिक शब्दातून व्यक्त होणारा आशय किंवा अर्थ शब्दशः तसाच घ्यायचा नसतो. उदाहरणार्थ, गुळाचा गणपती या अलंकारिक शब्दाचा अर्थ होतो मंदबुद्धीची असणारी व्यक्ती. चला तर आपण इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांसोबत अलंकारिक शब्दांचा सराव करणार आहोत. न टिकणारे. बनावा म्हणजे सुरुवात किंवा प्रारंभ. हुशार चेंडूखोर म्हणजे माणूस. अनाल उदाहरणाचे चौबीर नाही असे कृत्य. कृत्य माणूस. आईला बाई म्हणजे पुण्यवान. गुळाच्या गणपती म्हणजे मंदबुद्धीचा. मनबुद्धीचा. कुंभकर्ण म्हणजे अतिशय झोपाडू. जगदायरात्र म्हणजे मान. घोरपड म्हणजे चिकाटी धरणारा. कुबेर म्हणजे अतिशय श्रीमंत मनुष्य. कर्णाचा अवतार म्हणजे उदार माणूस. अतिशय हट्टी. प्रारंभ. हा. हा. खडाजंगी म्हणजे मोठे भांडण. हा. अकलेचा खंदक म्हणजे अत्यंत मूर्ख माणूस. उंटावर बसलेला शहाणा, मूर्खपणाचा संदा देणारा. घर कोंबडा घरा बाहेर ना पडणारा. अक्षरशत्रू म्हणजे निरक्ष. खूप छान मुलांना.